पुण्यात काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार. रवींद्र धंगेकरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. सत्तेत आल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देता येत नसल्याची धंगेकरांची भूमिका. तर हु इज धंगेकर आता लोकांना कळेल, शिंदेंचं वक्तव्य. धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू? रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. तर मी काहीच नाही त्यांच्या तुलनेत, रवींद्र धंगेकरांचं सपकाळांना उत्तर. धंगेकरांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार तयार केली. अटकेच्या भीतीने धंगेकर शिंदे गटात गेले. रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पत्रकार तुषार खरात यांना यंत्रणांचा गैरवापर करून अटक केली. संजय राऊतांचा आरोप. तर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मंत्री गोरेंनी हक्कभंग आणावा. राऊतांची जयकुमार गोरेवर टीका. अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी वाटपात अजित पवार गट दुसऱ्या आणि शिंदे गट तिसऱ्या नंबरवर. अर्थसंकल्पात गरज सरो वैद्य मरो या मानसिकतेचं दर्शन घडलं. महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर सामनाच्या अग्रलेखातून टीका. अर्थसंकल्पात ना आश्वासनांचं भान दिसलं, ना वचनांची जाण. सामनातून हल्लाबोल. विधान परिषदेवर जाण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीत गर्दी. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला विधान परिषदेच्या 2 जागा. पुण्यात भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण. आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसीय न्यायालयीन कोठडी. दोघांनाही आज पुन्हा कोर्टात हजर करणार. सतीश उर्फ खोक्या भोसले वकिलांमार्फत जामिनासाठी प्रयत्न करणार. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या शोधासाठी अनेक पथकं रवाना. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी 12 मार्चला. केज न्यायालयात सुनावणी होणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज उच्च न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना. कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका. आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयांकडून दुकानदाराला बेदम मारहाण. व्हिडिओ व्हायरल. सुशील सोळंके आणि त्यांच्या पत्नीकडून मारहाण. गुन्हा दाखल, मात्र अद्याप सोळंकेला अटक नाही. हायकोर्टानं जामीन अर्जही फेटाळला. राज्यातील उर्दू शाळांमध्ये पहिलीपासून मराठी विषय शिकवला जाण्याच्या हालचाली. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानं शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवला. प्यारे जिया खान यांच्याकडून याबाबत पुढाकार. MMRDA विरोधातील सिट्राची याचिका मागे. कंत्राटाला मुदतवाढ देण्यास नकार देणारी दाखल केली होती याचिका. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्यामुळे याचिका मागे घेत असल्याची कंपनीच्या वकिलांची उच्च न्यायालयात माहिती. नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त 14 गावांचा समावेश नको. वनमंत्री गणेश नाईकांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा समोर येण्याची चिन्ह. बुलेट ट्रेनच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवर ठाणे पालिकेची कारवाई. उपायुक्त मनीष जोशी आणि महसूल टीमची कारवाई. कल्याणमध्ये घरात घुसून रिक्षाचालकाकडून 2 अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग. कल्याण तालुका पोलीस ठाणे परिसरातील धक्कादायक घटना. विनयभंग करणारा हेमंत पवार पोलिसांच्या ताब्यात. गुन्हा दाखल. संपत्तीच्या वादातून भावानं पोलिसांसमोरच बहिणीवर बंदूक उगारली. सेवानिवृत्त जवानाचा कारनामा. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद गावातील धक्कादायक घटना. बुलढाण्याच्या शेगाव आगारात बसचा अपघात. पातुर्डा फाट्याजवळ अपघात. 2 प्रवासी जखमी. स्टेअरिंग जाम झाल्यानं बस रस्त्याच्या कडेला धडकली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज महत्वपूर्ण बैठक. विठुरायाच्या मूर्तीला लेप देण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याबाबत निर्णय होणार. मूर्तीची झीज होत असल्यानं इपॉक्सी लेप देण्याची शक्यता. पुण्यात मेट्रो मार्गिका रोखणाऱ्या 9 आंदोलकांपैकी 2 पोलीस कोठडी. तर इतर 7 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी. पुणे न्यायालयानं सुनावली कोठडी. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात ड्रेस कोड लागू. भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्यांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार. फाटक्या जीन्स, शर्ट, स्कर्ट अशा तत्सम कपडे घालून येणाऱ्यांना गडावर पंचाव. कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा आजही बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार. पाणी टंचाई टाळण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील भगवान बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव. बुद्ध लेणी ही चैत्य असून सूर्य उत्तरायणाला जात असताना सूर्यकिरण मूर्तीवर पडतात. किरणोत्सवाचे क्षण कॅमेऱ्यात कैद. वेरूळ लेणीतील भगवान बुद्ध मूर्तीवर किरणोत्सव. क्रमांक 10च्या लेणीतील मूर्तीवर किरणोत्सव क्षण टिपण्यासाठी नागरिकांची गर्दी. जळगाव एसटी विभागाकडून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 11 आगारातून 738 बसचं नियोजन. दररोज साधारण 2000 बस फेऱ्या धावण्याचं नियोजन. नागपूरच्या सत्र न्यायालयातील न्यायाधीशांना ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा. 13.5 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर. पोलिसात कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल.
नाशिकच्या चांदवडमधील विद्यार्थ्यांनी सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालणारी हायब्रिड कार बनवली। विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक। पुण्याच्या हडपसरमध्ये नशेसाठी वापरणाऱ्या इंजेक्शनचा साठा जप्त, 2 जणांना पोलिसांकडून अटक। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। पुण्याच्या मावळमध्ये कृषी खात्यामार्फत अॅग्रिस्टॅक कॅम्पचं आयोजन, कॅम्पला कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन। साताऱ्यातील दरेगावच्या लगतच्या डोंगरावर अज्ञातानं वणवा लावला। स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कोणतंही नुकसान नाही, अज्ञातावर कारवाई करण्याची मागणी। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये 10वीचा गणिताचा पेपर कस्टडीत रात्री उशिरा पोहोचला। आरपीआयकडून शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप। गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षानं आणल्यानं आरपीआय पदाधिकारी संतप्त। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पासाठी 1460 कोटी रुपयांची तरतूद। जून 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन। रेशन कार्डच्या ई-केवायसीसाठी 5 दिवस उरले। भंडाऱ्यात 26,000 लाभार्थी अजूनही ई-केवायसी विना। नागरिकांनी तातडीनं ई-केवायसी करण्याचं प्रशासनाचं आवाहन। सोलापूरच्या करमाळ्यात हीरक आरोग्य वर्षानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन। 1270 रुग्णांची मोफत तपासणी आणि 500 रुग्णांना मोफत चष्मे वाटप। शिंदे गटाच्या महेश चिवटेंकडून शिबिराचं आयोजन। गोंदियात 14,33,000ची तंबाखू जप्त। या प्रकरणी 2 जणांना देवरी पोलिसांनी ताब्यात घेतलं। कारवाईत ट्रकसह 46,33,000चा मुद्देमाल जप्त। गोंदियातील बामणी खडकी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पाण्यासाठी आंदोलन। 7 दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा। भंडाऱ्याच्या आयुध स्फोट प्रकरणी 4 अधिकाऱ्यांसह वरिष्ठांवर गुन्हे दाखल। 24 जानेवारीच्या या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता। लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी 3,32,00,000चा निधी मंजूर। या निधीतून लातूरच्या कृषी महाविद्यालय भागात 100 खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार।